जय श्री वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। रवी लिपाने यांनी एक कमेंट्स केलेली आहे, सर एससीटी चांगला आहे, मी वापरला आहे, पण त्याला 60% एससीटी आणि 40% रासायनिकचा रिझल्ट चांगला येतो। रवी भाऊ, तुमचं हे जे म्हणणं आहे हे म्हणणं काही अंशी बरोबर आहे आणि बहुतांशी चुकीचं आहे। कशा प्रकारे? तर एससीटी वैदिकमध्ये 80-20 फॉर्म्युला हा 2021 पर्यंत 6 वर्ष कंटिन्यू चालू होता, कारण त्या काळामध्ये आपल्याकडे रासायनिकला पर्याय नव्हता। परंतु 2021 नंतर जेव्हा वैदिक लॉन्च झालं त्यानंतर रासायनिकला आपल्याला सशक्त पर्याय मिळाला। म्हणजे ज्या ठिकाणी आपण चांदीसारखी शेती करत होतो, शेतकऱ्यांची चांदी होत होती, त्या ठिकाणी आपण आता सोन्यासारखी शेती करतो आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी सोनं होतंय। म्हणजे कशावरून? गेल्या 5-6 वर्षामध्ये म्हणजे 2021 पासून ते 2025 पर्यंत आपले एक असे शेतकरी आहे का त्यांना आपण 2 ते 4 एकरमध्ये करोडपती केलेलं आहे। 10 एकरमध्ये शेतकरी खात्रीशीरपणे या 2च वर्षामध्ये करोडपती होत आहेत। तर हे जे चित्र दिसतंय आपल्याला, 7 ते 10 गुंठ्यामध्ये 8 गुंठ्यामध्ये शेतकरी 5-5, 6-6 लाख रुपये कमवत आहे वांग्यासारख्या पिकामध्ये। त्यामुळे आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे, एससीटी आणि केमिकल ह्या 60-40 किंवा 80-20 फॉर्म्युल्यामुळे रिझल्ट मिळत असेल, परंतु आपण ते केमिकल बरोबर वापरता म्हणून केमिकल वाऱ्यांबरोबर तुलना करता म्हणून तुम्हाला फायदा वाटतो। तुम्ही जर एससीटी वैदिक 100% वापरण्याबरोबर जर तुलना केली तर तुम्ही आपण खूप मागासलेले आहात असं तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे तुम्ही 100% एससीटी वैदिकची तुलना त्याच्याबरोबर करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमचं उत्पन्न आहे त्यापेक्षा अजून 2 आणि 3 पटीने वाढून तुमचा रोगराई, किडी आणि तण यांचा त्रास संपून जाईल। धन्यवाद।